हॅलो यूट्यूब फॅमिली. तर चला, आज निघालो होतो आपण जळगाव खानदेशला आपण आज लग्नासाठी निघालो होतो. नातेवाईकामध्ये आमच्या लग्न होतं, त्यासाठी आम्ही जळगाव खानदेशला निघालो होतो आणि आज आपण जळगावचं लग्न एक्सप्लोअर करणार आहे. तर चला मग जळगावला जाऊया. जळगाव म्हटलं की आपल्याला सगळ्यात आठवतं केळीचे बगीचे आणि इथं जळगावला केळीचं उत्पन्न 90% उत्पन्न घेतलं जातं आणि तिथं तुम्हाला चिप्स केळी असं इझिली तिथं पाहायला मिळतं आणि भेटतं स्वस्तात मस्त. आणि तिथं खूप साऱ्या अशा चिनी मातीच्या वस्तू पण स्वस्तात मस्त भेटतात. तर चला, आज आलो आम्ही लग्नासाठी आलो होतो जळगावमध्ये. नंतर आलो आम्ही मंगल कार्यालयामध्ये आलो आणि ते तुम्ही बघू शकता, रांगोळी छान अशी काढली होती. शिवविवाह होळी व वाहक परिवारतर्फे हार्दिक स्वागत तुमचं. नंतर त्यांनी डेकोरेशन पण छान केलं होतं. आणि नंतर हा लग्नाचा हॉल. लग्नाला खूप वेळ असल्यामुळं आम्ही गेलो जेवायला. अगोदर पोटपूजा केली आणि खानदेशमधलं जेवण म्हणलं की थोडं हटकं असतं. हटके म्हणजे वांग्याची भाजी तर कंपल्सरी असते त्यांची, पण वांग्याची भाजी ही विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा थोडी वेगळी असते. नंतर असा मेनू होता, मिक्स व्हेज, वांग्याची भाजी, वरण भात, पापड, गुलाबजामुन आणि सलाद. जेवण वगैरे केल्यानंतर इकडे नवरीची एंट्री झाली. नंतर परत आम्ही हॉलमध्ये गेलो आणि आता थोड्याच वेळात लग्न लागणार होतं. नंतर झाली इथं नवरीची एंट्री झाली. छान त्यांनी म्युझिक इथं वापरलं होतं नवरीची एंट्रीसाठी, पण मला म्युझिक घेता आलं नाही आपल्या व्हिडिओमध्ये. नंतर मला कॉपीराईट आली असती म्हणून मी इथं म्युझिकचा वापर केला नाही, पण त्यांनी छान अशी गाणी लावली होते नवरी आणि नवरीच्या एंट्रीसाठी. नंतर इथं नवरीचा व्हिडिओ आणि फोटोशूट वगैरे अगोदर झाले. आणि नंतर नवरीचा भाऊ नवरीला घेऊन नवरदेवजवळ आला आणि हातात हात दिला. खरंच छान अशी मुवमेंट होती ती. आणि नंतर नवरीने आणि नवरदेवाने थोडा डान्स केला. आणि नंतर नवरदेव नवरी वरती गेले स्टेजवरती. नंतर इथं मंत्र वगैरे झाले आणि त्यांचं लग्न, इथं लग्नाचं कार्यक्रम सुरू झाला होता. आणि छान असा हा लग्नाचा कार्यक्रम झाला. रुसवे फुगवे कमी आणि एन्जॉय जास्त करतात, तर त्यासाठी हे लग्न खरंच खूप भारी झालं. आणि नंतर प्रगट दिन असल्यामुळे आम्हाला दिंडी पण भेटली, तिथं दर्शन वगैरे झालं.
आणि नंतर सनसेटचा आनंद घेऊन आम्ही निघालो आमच्या घराकडे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.